बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांसह जानकरजी यांच्यासोबत आलेले आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेणं अपेक्षित होतं, हे निर्णय कुठेही झालेले नाहीत। नागपुरातनं थेट मुंबईत आलेले आहात, सह्याद्रीवरती संध्याकाळी चर्चा होणार आहेत, काय प्रमुख मुद्दे असतील? काय आहे की राज्य सरकारने काल हे 2-3 दिवस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कुठलीही गोष्ट चर्चेनं सुटते, आपण चर्चेचं एक पाऊल आपण देखील मागं आलं पाहिजे। राज्य सरकारचे ज्यावेळेस मिनिस्टर आले त्यावेळेस त्यांनी हे केलं, पण काल असं झालं की राज्य सरकार आमच्याशी चर्चा करतंय आणि कोर्टाची ऑर्डर आली की आम्हाला हाकलून लावायचा प्रयत्न करायचा, म्हणजे हे बरोबर नव्हतं। म्हणून काल काय रागाच्या ह्यात आम्ही बोललो तिथं, म्हणून आता त्याने आम्हाला 2 मिनिस्टर आल्यानंतर पाठवलं की आम्ही तिथं बॉम्बेला बोलवतो, कारण तिथले सेक्रेटरी किंवा मिनिस्टर जवळजवळ 22 खात्याचे मंत्री आणि 22 खात्याचे सेक्रेटरी तिकडे घेऊन येण्यापेक्षा आम्ही स्वतः इथं आलेलो आहे आणि आज सह्याद्रीला मिटिंग आहे। मला अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय डिक्लेअर करतील। ओला दुष्काळ नावाची संकल्पना नाही असं स्वतः मुख्यमंत्री म्हणतात आणि हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी बाकावर होते तेव्हा सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करायची, कुठेतरी शब्दखेळ सरकारकडनं केला जातोय आहे ना। मुख्यमंत्री महोदयांनी बरीच आश्वासनं दिली होती, विशेष म्हणजे त्यांची जाग करण्यासाठी। मला विश्वास आहे ते हरीश पिंपळे म्हणून आमचे मित्र आहेत आमदार मंगळूरपीरचे, त्यांच्या सभेत साहेब म्हणले 7-12 कोरा कोरा कोरा। मग आमची त्यांना आज विनंती आहे की 7-12 कधी कोरा करणार त्याची तारीख फक्त डिक्लेअर करा। आता बजेटरी तरतूद आता लगेच करू नका, आम्हाला फक्त GR काढा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बजेटरी तरतूद करा आणि बँकची काउंटरशिपची गॅरंटी गव्हर्नमेंटने घ्या, एवढंच फक्त आमचं त्यांना म्हणणं आहे। पण तुम्ही कोरा तुम्हीच मागितलं होतं, आम्ही मागणी केली नव्हती, तुम्हीच म्हणला होता आम्ही कोरा करू, कोरा करा, एवढीच त्यांना विनंती करण्यासाठी आज आलो। आता बघू, आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री महोदय आम्हाला मोकळ्या हातानं पाठवणार नाही, शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका करते। नक्कीच, धन्यवाद। आपले संवाद साधला जातो, तर मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका असणार आणि त्याकरताच हे आंदोलन होतं आणि या दरम्यान चर्चेतनं विषय सोडण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीची भूमिका सगळ्या सहकाऱ्यांकडनं बच्चू कडू यांच्यासह घेतली जात आहे। गणेश कदमसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।